आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा वापर करून काही उदाहरणे सोडवूया. तर इथे या पहिल्या त्रिकोणामध्ये आपल्याला दिलं आहे की या बाजूची लांबी 3 आहे आणि या बाजूची लांबी 6 आहे. आणि ही जी तुटक रेषा आहे ती स्पष्टपणे कोन दुभाजक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की हा कोन त्या कोनाशी एकरूप आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की या बाजूच्या फक्त या भागाची लांबी 2 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत 2. आणि ही लांबी x आहे. चला तर मग शोधूया की x ची किंमत काय आहे. ठीक आहे. तर कोन दुभाजकाचं प्रमेय आपल्याला सांगतं की 3 आणि 2चं गुणोत्तर हे 6 आणि x च्या गुणोत्तराच्या बरोबर असतं. आणि त्यानंतर आपण x ची किंमत काढू शकतो. तर 3/2 हे 6/x च्या बरोबर असेल. आणि मग पुन्हा एकदा तुम्ही फक्त तिरकस गुणाकार करू शकता किंवा तुम्ही दोन्ही बाजूंना 2 आणि x ने गुणू शकता. याने तुम्हाला तेच उत्तर मिळेल. जर तुम्ही तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला मिळेल 3x बरोबर 2 गुणिले 6 म्हणजेच 12. आणि x ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंना 3 ने भागूया म्हणजे x बरोबर 4 मिळेल. तर या उदाहरणात x ची किंमत 4 आहे. आणि ही एक रंजक गोष्ट आहे, कारण आपल्याला आता समजलं आहे की ही बाजू, इथली ही संपूर्ण बाजू 6च्या बरोबर आहे. आणि त्यामुळे जरी काढलेल्या आकृतीवरून असं वाटत नसलं तरी हा प्रत्यक्षात एक समद्विभुज त्रिकोण आहे, ज्याच्या बाजू 6 आणि 6 आहेत आणि इथला पाया 3 आहे. आता इकडे आपल्याला दिलं आहे की ही लांबी 5 आहे आणि ही लांबी 7 आहे आणि ही संपूर्ण बाजू 10 आहे. आणि मग इथे आपल्याकडे हा कोन दुभाजक आहे आणि आपल्याला त्रिकोणाच्या फक्त या भागाची लांबी काढायची आहे. या बिंदूपासून समजा आपण या बिंदूला ए म्हटलं आणि इथला हा दुसरा बिंदू, आपल्याला इथे ए बीची लांबी शोधायची आहे. तर पुन्हा एकदा कोन दुभाजकाचं प्रमेय वापरूया. 5चं या भागाशी असलेलं गुणोत्तर हे इथे लिहून घेतो मी. 5 आणि एक्सचं गुणोत्तर हे 7 आणि इथल्या या अंतराच्या गुणोत्तरा इतकं असेल. आणि ते अंतर किती आहे? बरं, जर संपूर्ण बाजू 10 असेल आणि हा भाग x असेल तर हे इथलं अंतर 10 वजा x असणार आहे, नाही का? म्हणजेच 5/x हे गुणोत्तर 7/10 वजा x बरोबर असेल. आणि आता आपण तिरकस गुणाकार करू शकतो. 5 गुणिले 10 वजा x म्हणजे 50 वजा 5x मिळतील आणि x गुणिले 7 म्हणजे 7x मिळतील. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये 5x मिळवूया. आपल्याला मिळेल 50 बरोबर 12x आणि मग दोन्ही बाजूंना 12 ने भागू शकतो. मग आपल्याला मिळेल 50/12 बरोबर x. आणि आपण याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. बघूया, जर तुम्ही अंश आणि छेद दोघांना 2 ने भागलं तर तुम्हाला हे 25/6 असं मिळेल. आणि आपल्याला हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणून लिहायचं असेल तर 6×4 = 24 म्हणून 4 आणि मग तुमच्याकडे 1/6 उरतो, म्हणजेच 4.1/6. आणि मग इथली ही उरलेली लांबी 10 वजा 4.1/6 एवढी असणार आहे. ते किती येईल? 5.5/6.